नमस्कार मित्र. एक खूप प्रसिद्ध गायक होते आणि ते स्टेजवरती गायला जाणार होते. परंतु स्टेजच्या पाठीमागे उभे असताना त्यांना खूप गर्दीचा आवाज त्या ठिकाणी येत होता. परंतु त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली, की मी संपणार. मी इतक्या लोकांसमोर गायला गेल्याच्या नंतर मला तिथे गाता येणार नाही आणि एकच हाशा पिकेल आणि माझं फेल्युअर येईल किंवा मला अपयश येईल. हे सगळं त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं, की आता गायचं नाही. म्हणून ते पाठीमागं वळले आणि ड्रेसिंग रूमकडे परत निघाले. परंतु त्यांना त्यांचं एक मन सांगत होतं, की तू गाऊ शकतोस आणि एक मन सांगत होतं, की तू गाऊ शकणार नाहीस. या दोन्ही मनांच्या युद्धामध्ये त्यांनी मोठ्या मनाचं ऐकायचं ठरवलं आणि ते मोठ्या-मोठ्याने म्हणू लागले, की "तू मागे सर, चालता हो, बाजूला हो. मला गायचं आहे, मी गाणार आणि खूप चांगलं गाणार." तर ते आपल्या मोठ्या मनाचं सांगणं, कथन ते आपल्या छोट्या मनाला सांगत होते. म्हणजे अवचेतन मनाचं कथन ते चेतन मनाला सांगत होते आणि ते त्याप्रमाणे कार्य करीत होतं. असे 2-4 वेळा म्हटल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये ती शक्ती निर्माण झाली, ती प्रतिक्रिया जागृत झाली आणि त्यांनी मंत्रमुग्ध श्रोते करून सोडले आणि तो कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला आणि ते खूप चांगल्या पद्धतीने गायले. सांगण्याचा मनोदय हा आहे मित्रांनो, की आपल्यामधली सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 वेळा आपल्या छोट्या मनाला ते वारंवार सांगावं लागतं आणि मग अचेतन मन जागृत होतं आणि चेतन मनावरील त्याचा विजय होतो आणि आपल्याकडून अप्रतिम कलाकृती घडते. धन्यवाद.